आज बनवली चटपट अशी भेळ. पण त्याआधी आज आमच्या इकडे असं काही वातावरण होतं. एकदम मस्त थंडगार वारं सुटलं होतं आणि पाऊस नेमकाच येऊन गेला होता. त्यामुळे मग लेक म्हटली, की "मला काहीतरी करून दे खायला. मला आता भूक लागली आहे." 4 वाजले होते. मग मी म्हटलं, "जाऊ स्वयंपाक करण्यापेक्षा आता पुन्हा तू रात्री काही खाणार नाहीस. तुला आता मी चटपट अशी भेळ करून देते. लवकर लगेच पटापट." तर ती म्हणली, "ठीक आहे, दे करून. खाते मी भेळ." म्हणून मग मी लागले तयारीला भेळ करण्याच्या. तर इथं सर्व साहित्य घेतलेलं आहे भेळ करण्यासाठी. आम्ही इथे ओली भेळ न करता सुकी भेळ करणार होतो. त्यामुळे मग कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक अशी कापून घेतली आणि माझी लेक थोडी तिखट कमी खाते, त्यामुळे चटणी जरा थोडी कमीच घेतली आणि मुरमुरे हे साधे न घेता मी इथं भडंगचे मुरमुरे घेतलेले आहेत. त्यामुळे भेळ एकदम कुरकुरीत होते. तुम्ही पण एकदा करून पहा मुरमुरे भडंगचे घेऊन. एकदम छान भेळ होते. नंतर मग इतक्यात मालक आले होते पावसात भिजून. त्यांना आंबट भेळ आवडत नाही लिंबू टाकून. त्यामुळे मग त्यांची भेळ वेगळी काढली आणि आमच्या ह्याच्यात मस्त असं लिंबू पिळून घेतलं. लिंबू पिळल्यामुळे भेळ एकदम चटपट होऊन जाते. चवीला पण एकदम छान लागते. लिंबू एकदम मिक्स करून घेतलं सगळं. प्रॉपर इथं एकदम ठेल्यासारखं ते कागदात गुंडाळून कसं देतात, तशी मी माझ्या लेकीला भेळ देणार आहे. त्यामुळे लेकरांना पण थोडी मज्जा वाटते आणि खायला पण मजा येते. इथं तिची बहीण आली होती. मग तिला पण दिली भेळ खायला आणि दोघींना मस्त एकदम भेळ खाल्ली. मालक पावसाने भिजून आले होते म्हणून मग लगेच चहा करायला घेतला. मला तर आज कंटाळाच आला होता. एकामागून एक काम सुरूच होते माझे. हे आवरलं नाही की ते आणि ते आवरलं नाही की हे. चहा पिऊन झाला की लगेच भांडी घासून घेतली आणि लागले रात्रीच्या स्वयंपाकाला. तर आज रात्रीच्या स्वयंपाकामध्ये पाऊस येऊन गेला होता म्हणून मस्त बेत होता. भजे केले होते. चला तर मग भेटू उद्या. तोपर्यंत बाय.